महत्त्वाची बातमी बघूया। या घडीची मोठी बातमी, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस याच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे आणि असं असतानाच पवार काका पुतण्या आज पुन्हा एकदा एकत्र एकाच मंचावर येत आहेत। राज्य शिखर बँकेच्या चर्चासत्रानिमित्तानं शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत। आज सकाळी मुंबईमध्ये या शिखर बँकेचा कार्यक्रम होतोय। काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर शरद पवारांनी वक्तव्य केलं होतं, पण चर्चा मात्र अजूनही कायम आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या। आणि त्या पार्श्वभूमीवर आजच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा दोघे काका पुतण्या एकत्र येतात का, समोरासमोर येतात का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबई भारत पाकिस्तान दरम्यान तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणत्याही प्रकारचे फटाके रॉकेट्स उडवू नयेत असे आदेश मुंबई पोलिसांनी दिलेत। 11 मे पासून 9 जून पर्यंत हे आदेश लागू करण्यात आलेत। भारत पाकिस्तान मधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरी संरक्षण दल सक्रिय झालंय। दलानं सध्या विविध रहिवासी सोसायट्यांमध्ये मॉकड्रिल आणि ब्लॅकआउटच्या परिस्थितीत करायचं प्रशिक्षण सुरू केलेलं आहे। पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली आणि सन्मानाकरता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं परभणीमध्ये तिरंगा रॅली काढली। शहरातील महात्मा फुले पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानच्या तणावामुळे गेल्या आठवड्यामध्ये शेअर बाजारात घसरण झाली होती। दरम्यान आता दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी असल्यानं बाजाराचा आलेख वाढण्याची शक्यता आहे। मंत्री गुलाबराव पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं। तुम्ही 1 मारणार तर आम्ही 100 मारणार हे आपल्याला मोदीजींनी दाखवून दिलंय। राज्यात, देशात आणि जगात पण भारताची वट आहे असं ते म्हणाले। जळगावातील कानळथा इथल्या विविध विकास कामांचं मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी त्यांची भव्य मिरवणूक काढत त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्रीकरणाचा अद्याप कुठलाच प्रस्ताव आलेला नाही, याची केवळ माध्यमांमध्ये चर्चा आहे अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेलांनी दिली आहे। आम्ही पक्षातील सगळ्या प्रमुख मंडळी चर्चा करू असं ते म्हणाले। शेतकऱ्यांना कर्जमाफी, हमीभाव मिळावा तसंच दिव्यांगांना 6000 रुपये पेन्शन मिळावं या मागणीकरता प्रहार संघटनेकडून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येणार आहे। बच्चू कडूंच्या उपस्थितीमध्ये हे रक्तदान आंदोलन करण्यात येणार आहे। महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीमधून आता आपले सरकार सेवा केंद्र सुरू होणार आहे। राज्य सरकारच्या नगरविकास विभागानं या संदर्भातील आदेश जारी केला आहे। येत्या दिवाळीत म्हाडाची मुंबईतील 5000 घरांसाठी लॉटरी येणार आहे। तत्पूर्वी जुलै महिन्यामध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे 4000 घरांची बंपर लॉटरी काढली जाणार आहे। यातील सर्वाधिक घरं ठाणे आणि कल्याणमध्ये असणार आहेत। मालवणच्या राजकोटमध्ये उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळ्याची आरती केली आणि मग लोकार्पण केलं। भारतीय रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज आणि गौरवशाली मराठी पर्यटन रेल्वे गाडी 9 जून पासून सुरू होतीये। करवीर निवासिनी अंबाबाई आणि ऐतिहासिक पन्हाळगडासह राज्यातील इतर सांस्कृतिक आणि तीर्थस्थानांचं दर्शन या योजनेत बघायला मिळणार आहे। संपूर्ण मुंबई महानगरामध्ये पाणी साचण्याची 386 ठिकाणं आढळून आलेली आहेत। या ठिकाणच्या पावसाळी पाण्याचा निचरा करण्याकरता गेल्या वर्षी 482 पंपांची व्यवस्था करण्यात आली होती। दरम्यान पंप यंत्रणा पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित ठेवा असे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत। वरुण राजा यावर्षी वेळेवर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय, पण अजूनही मुंबईची पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईची कामं अपूर्णच आहेत। 31 मे पूर्वी 80% नालेसफाईचं टार्गेट पूर्ण करायचं असून आतापर्यंत केवळ 47% नालेसफाई पूर्ण झालेली आहे। त्यामुळे पुढील 20 दिवसांमध्ये 33% नालेसफाईचं आव्हान
मुंबई महापालिकेपुढे आहे। मुंबईकरांचा धकाधकीचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी व्हावा याकरता रेल्वे प्रशासनाकडून विविध प्रकल्प हाती घेण्यात आले। मध्य रेल्वेनं सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं काम सुरू केलंय, त्यामुळे लोकल ट्रेनमधील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे। बेस्ट प्रशासनानं बसगाड्यांच्या प्रवासी भाड्यात दुपटीनं वाढ केल्यानंतर बेस्टच्या प्रवासी संख्येत घट झाली आहे। त्याचवेळी उत्पन्न मात्र 1 कोटी रुपयांनी वाढलंय। मे महिन्यामुळे आधीच प्रवासी कमी असल्यानं बेस्टचं नक्की किती प्रवासी घटलेत याबाबत निष्कर्ष काढण्यास वेळ लागेल असं प्रशासनाचं म्हणणं आहे। मुंबई बीकेसी इथले कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला 9.90 किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक काढून टाकला जाणार आहे। हा ट्रॅक काढण्याकरता 25 कोटींचा खर्च येणार आहे। वाहतूक कोंडी सोडवण्याच्या उद्देशानं रस्ता रुंदीकरणाकरता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुंबई बीकेसीतील पूर्व किंवा पश्चिम उपनगरामध्ये जाण्याकरता वापर करणाऱ्या वाहनांना लवकरच वाहतूक कोंडी शुल्काचा भुर्दंड बसणार आहे। वाहतूक कोंडी कमी करण्याकरता हे शुल्क लागू करण्याच्या हालचाली MMRDAनं सुरू केलेल्या आहेत। 50 मिनिटांहून कमी कालावधीकरता बीकेसीमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाला शुल्क भरावं लागणार आहे। राज्यात 50% आसपास रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कृषी आणि पूरक उद्योग तसंच उद्योग क्षेत्रांचा राज्याच्या सकल मूल्यवर्धनातील वाटा आणखी घटलाय। सेवा क्षेत्रानं राज्याच्या अर्थव्यवस्थेला हात दिलाय। सिंचन व्यवस्था निर्माण करण्यात जेवढं यश आलेलं नसल्यानं कृषी क्षेत्राला पूर्णपणे पावसावर अवलंबून राहावं लागणार आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे पुणे, मुंबई, ठाण्यासह राज्यातील किरकोळ तसंच घाऊक बाजारात अन्नधान्य खरेदी करता गर्दी होऊ लागली होती। गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये गहू, ज्वारी, बाजरीच्या दरात क्विंटलमागे 100 रुपयांनी वाढ झाली आहे। भारतीय सैन्यानं जानेवारी 2026 पासून तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमासाठी भरती प्रक्रिया सुरू करणार आहे। अभियांत्रिकी पदवीधर असलेले अविवाहित पुरुष उमेदवार परीक्षेकरता अर्ज करू शकणार आहेत। महारेरा परीक्षेसाठी अर्ज करण्याकरता शेवटची संधी उरली आहे। 14 मेला पोर्टल बंद होणार असल्यानं त्यापूर्वी एजंट्सचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे। हे प्रशिक्षण आजपासून सुरू होणार आहे। प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षेला सामोरं जाण्याची ही शेवटची संधी आहे। मुंबई वाहतूक पोलिसांकडे वाहनं हटवण्याकरता स्वतःच्या मालकीच्या क्रेन विकत घेण्याचा निर्णय घेतला गेलाय। पहिल्या टप्प्यात 43 क्रेन दाखल झाल्या। त्या क्रेन विभागवार ठेवण्यात येणार आहेत। अवजड वाहनं बंद पडल्यास ती तात्काळ क्रेनच्या मदतीनं हटवण्यात येतील आणि वाहतूक कोंडी टाळता येणार आहे। कमी झालेल्या NPA व्यवहारांमध्ये वाढ याच्या बळावर सगळ्या 12 सरकारी बँकांनी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये विक्रमी 1.79 लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 27% वाढ झाली आहे। हिंगोली इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन उन्हाळी भुईमुग शेंगांची आवक होतीये। या शेंगांना 5000 ते 5800 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय। हा भाव लागवड खर्चाच्या तुलनेमध्ये कमी असल्यानं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हा भाव लागवड खर्चाच्या तुलनेत कमी आहे। राज्यातील बाजार समित्यांमध्ये 34,000 क्विंटल कांद्याची आवक बघायला मिळतेय। उन्हाळ कांद्याला जुन्नर ओतून या बाजारात कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 1450 रुपये दर मिळालाय। राज्यातील बाजार समित्यांमध्ये 324 क्विंटल गव्हाची आवक झाली आहे। गव्हाला कमीत कमी 2524 रुपये तर सरासरी 2650 रुपयांपर्यंत दर मिळालाय। राज्य शासनानं ऑनलाईन प्रमाणपत्राच्या शुल्कात वाढ केली आहे। त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना सेतू सुविधा केंद्रातून ऑनलाईन प्रमाणपत्र काढताना अधिक रक्कम मोजावी लागणार आहे। घरपोच सेवा देण्याच्या नावाखाली हा निर्णय घेतला गेला असून सर्वसामान्यांच्या अडचणीत भर पडणार आहे। अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील माना गावात 40 गोवंशांची सुटका करण्यात आली आहे। मात्र या प्रकरणातील आरोपी अल्ताफ अहमद मुमताज अहमद हा फरार होण्यास यशस्वी झालेला आहे। पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला गेलाय आणि त्याचा शोध सुरू आहे।
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर समाज माध्यमांद्वारे त्याबाबत आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणात टाकल्या जात आहेत. पण त्याचे गंभीर पडसाद उमटण्याआधीच अशा 5,000हून अधिक आक्षेपार्ह पोस्ट हटवण्याचं काम महाराष्ट्र सायबर विभागानं केलं आहे. नरसिंह जयंतीनिमित्त माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदन उटीतून नृसिंह अवतार साकारण्यात आला. हे वैभवी रूप बघण्याकरता अनेक भाविकांनी माऊलींच्या मंदिरामध्ये गर्दी केली होती. देहूतील मुख्य मंदिरामध्ये नृसिंह जयंती निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीत चंदन उटीतून नृसिंह अवतार साकारण्यात आला. तर विविध फळांचा नैवेद्य दाखवण्यात आला. संत तुकाराम महाराजांच्या देहू देवस्थान मार्फत ही चंदन उटी करण्यात आली असून पांडुरंगाचं हे रूपडं पाहण्याकरता देहूत भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अमळनेरमध्ये सखाराम महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली. यावेळी तब्बल 1,788 महिलांची ओटी भरून 250 वर्षांची परंपरा जपण्यात आली. यावेळी यात्रोत्सवात गरिबांना शिधाही वाटण्यात आला. तर मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतानं सगळ्याच खेळांमध्ये सुवर्ण पदकांवर आपली मोहोर उमटवावी याकरता क्रीडा भारतीतर्फे गाव तिथं कबड्डी संघ ही संकल्पना राबवली जाणार आहे. अखिल भारतीय कबड्डी बैठकीत निर्णय घेण्यात आला. रायगडमधील सावित्री खाडीत अवैधपणे वाळू उपसा केला जात होता. रात्रीच्या वेळी सक्शन पंप लावून अनधिकृतपणे वाळू माफिया वाळूची चोरी करत शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. यानंतर अवैध वाळू उपशावर कारवाई करत 130 ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहराला दिवसाला तब्बल 620 MLD पाणीपुरवठा करूनही नागरिकांना अपुरं आणि कमी दाबानं पाणी मिळतं. शहरात तब्बल 25 ते 30% इतकं पाणी चोरीचं प्रमाण आहे. पाणी चोरी रोखण्याकरता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं शहरभरात सर्वेक्षण सुरू केलेलं आहे. त्यात पाणी चोरीची मोठी संख्या आढळली आहे. कल्याण मुरबाड प्रकल्पाचं काम प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाअभावी थांबलंय. 22 गावं बाधित होणार आहेत. मात्र प्रति हेक्टरी दिला जाणारा मोबदला जास्त असल्याचं मत रेल्वे प्रशासनाकडून नोंदवण्यात आलंय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीची मातंग समाजाच्या वतीनं महाआरती करण्यात आली. मातंग समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची शक्ती ताकद महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आई तुळजाभवानीनं द्यावी असं साकडं मातंग समाजाच्या वतीनं घालण्यात आलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा दौऱ्यावर आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचं लोकार्पण करण्यात येणार आहे. जिल्हा भाजप कार्यालय बांधकाम भूमिपूजन आणि राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा समारोप करणार आहे. सुरुवात करतोय. यंदा मान्सून 27 मे पर्यंत केरळ किनाऱ्यावर पोहोचणार आहे. गेल्या 17 वर्षांमधील म्हणजेच 2008 पासून प्रथमच मान्सून नियोजित कालावधीच्या 4 दिवस आधीच केरळमध्ये येणार आहे. सध्या मान्सून निकोबार बेटं, दक्षिण अंदमान समुद्र, पूर्व बंगाल उपसागराच्या काही भागात पोहोचला आहे. मान्सून लवकर येण्याच्या तयारीत असल्यानं मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झालेली आहे. 12 ते 15 मे दरम्यान संपूर्ण देशाला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील सगळ्याच भागांमध्ये 12 ते 15 मे पर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकेल. त्यातही आज पावसाचा जोर जास्त राहील असा इशारा देण्यात आलाय. वाशिमच्या रिसोड जवळकासह अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे उन्हाळी मूग, भुईमूग, भाजीपाला या पिकांसह आंबा बागांचं नुकसान झालेलं आहे. रावेर तालुक्यातील खानापूरसह परिसरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे केळी पिकासह रब्बी हंगामातील मका, ज्वारी, बाजरी, हळद या पिकांचं नुकसान झालं. लातूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे लातूर शहरातील जनजीवन विस्कळीत झालं होतं. मात्र गरमीनं म्हणजेच उकाड्यानं हैराण झालेल्या लातूरकरांना काही अंशी दिलासा मिळालाय.
छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शहरात धुळीचं सावट निर्माण झालं होतं। वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। मात्र बाजरी कांदा पिकासह चिकू आणि आंब्याच्या शेतीचंही मोठं नुकसान झालं। मे महिन्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर इंद्रधनुष्याचं दर्शन झालंय। अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानंतर ऊन पावसाचा खेळ सुरू होता। यावेळी इंद्रधनुष्याचं दर्शन झालं। मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याचं स्वप्न आता दृष्टिक्षेपात येताना दिसतंय। कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेचं काम 95% पूर्ण झालेलं आहे। दिवाळीपर्यंत टेस्टिंगची तयारी करण्यात येणार आहे। नागपूर शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी खंडित करण्यात येणार आहे। 1300 मिलीमीटर फीडरच्या मुख्य जलवाहिनीवर अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीचं काम असल्यानं शटडाऊन घेतलं जाणार आहे। सकाळी 10 ते रात्री 10 असा 12 तासांचा शटडाऊन असणार आहे। विक्रमगड तालुक्यातील साखरे पाटील पाड्यातील ग्रामस्थ पाणी टंचाईनं त्रस्त आहेत। थंडाभर पाण्याकरता त्यांना दररोज 1.5 किलोमीटर इतकी पायपीट करावी लागते। इथल्या विहिरी आटलेल्या आहेत। टँकर येण्याकरता रस्ताच नसल्यानं त्यांना पायपीट करावी लागते आहे। हिराबाग वॉटर वर्क्समधून जलभवन विश्रामबाग टाकीला जाणारा पंप नादुरुस्त झालाय। सांगलीतील निम्म्या शहराला 3 दिवस अपुरा पाणीपुरवठा होतोय, अशी माहिती महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आलेली आहे। आपण बुलेटिनमध्ये एक सविस्तर बातमी बघणार आहोत। बातमी भिवंडीतून आहे। भिवंडीतील वडपे इथल्या रिचलँड कॉम्प्लेक्समधील 2 गोदामांना भीषण आग लागली। या आगीत कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य, केमिकल असा साठा जळून खाक झालेला आहे। आगीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचं काम सुरू आहे। आगीचं कारण अद्याप समोर आलं नाही, म्हणजे आग का लागली हे अजून समोर आलेलं नाही। पण रिचलँड कॉम्प्लेक्स इथं 2 गोदामं होती, त्या गोदामांना भीषण आग लागलेली आहे। भिवंडी वडपे इथली ही बातमी आहे। मुंबई नाशिक महामार्गालगत असलेल्या भिवंडी तालुक्यातील वडपे येथील रिचलँड कॉम्प्लेक्समध्ये मध्यरात्रीच्या सुमारास गोदामाला भीषण आग लागली। आपण दृश्यामध्ये पाहू शकता, या ठिकाणी या गोदाम संकुलामध्ये केमिकल, कपडा गोदाम असेल, मेडिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचा साठा असलेले हे गोदाम होते। लगभग या गोदाममध्ये 2 लाख स्क्वेअर फीटचा असणाऱ्या या गोदाममध्ये 20 ते 22 गोदाम या ठिकाणी आपण या आगीच्या पक्षस्थानी पडल्याचं आपण या दृश्यामध्ये पाहू शकता। या ठिकाणी आपण अग्निशमक दलाच्या कल्याण डोंबिवली आणि भिवंडी येथील अग्निशमक दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। आग लागल्याचं निश्चित कारण जरी समजू शकले नसले तरी आपण दृश्यामध्ये पाहू शकता आग किती भयानक आहे। आगीचे डोम ही आपण 8 ते 10 किलोमीटर अंतरावरनं आकाशामध्ये पाहू शकता। आगीचे केमिकल साठा असल्यामुळे आगीचे डोम इथे उडत आहेत। या ठिकाणी असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचा साठा, सप्लिमेंट असतील, कपडा गोदाम असेल, यामुळे ही आग ही अतिशय भीषण स्वरूपात इथे लागलेली आपण या दृश्यामध्ये पाहू शकता। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी भिवंडी महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथील अग्निशमक दलाच्या गाड्या या दाखल आहेत। सुदैवाने कोणत्या प्रकारची जीवितहानी नसली तरी आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमक दलाचे जवान कसोशीने प्रयत्न करत आहेत। नरेश पाटील, न्यूज 18 लोकमत, भिवंडी। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। समर्थ पोलीस ठाण्यामध्ये फोर्जरी या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपुरात जनसंपर्क कार्यक्रम घेतला। या कार्यक्रमात नागपूर, महाराष्ट्रासह विविध राज्यातील नागरिकांनी हजेरी लावली। केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आणि जीएसटी प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं राज्य सरकारनं राज्यातील सगळ्या आरटीओ सीमा चौक्या कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आंतरराज्य वाहतूक सुरळीतपणे करणं आणि व्यावसायिक वाहनांच्या वाहतुकीतील अडथळे दूर करणं या प्रमुख हेतूनं निर्णय घेण्यात आलेला आहे। पावसाळी मासेमारी बंदीच्या पार्श्वभूमीवर
पससी नेट मासेमारी नौकांची आवरावर सुरू झालेली आहे. नौकांवरील जाळी उतरवून तसंच नौकांची डागडुजी करून त्या तयार ठेवण्याची तयारी सुरू झालेली आहे. वीज क्षेत्राच्या खासगीकरणाला विरोध आणि विविध मागण्यांकरता वीज कामगारांनी 20 मे रोजी राज्यव्यापी संप पुकारलेला आहे. या संपात राज्यातील सगळ्याच वीज कामगार संघटना सहभागी होणार आहेत. संभाजीनगरच्या हर्सुल मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबियांशी आता संवाद साधता येणार आहे. त्याकरता जिल्हा नियोजन समितीतून संगणक खरेदी करता 50% तरतूद करण्यात येणार आहे. 50% तरतूद कारागृह प्रशासन करेल असं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केलं. रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागानं आता तब्बल 79 रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. विभागामध्ये एकूण 102 रेल्वे स्थानकं आहेत. उर्वरित स्थानकांवरही लवकरच ही सुविधा सुरू करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जाते आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 12वीचा निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांचे डोळे 10वीच्या निकालाकडे लागलेले आहेत. 10वीचा निकाल याच आठवड्यात जाहीर होणार आहे. 13 ते 15 मे दरम्यान निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. एप्रिलमध्ये SIP-द्वारे म्युच्युअल फंडमध्ये विक्रमी गुंतवणूक झाली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या आकडेवारीनुसार गुंतवणूकदारांनी SIP-द्वारे 26,632 कोटी गुंतवले. मार्चमध्ये ही गुंतवणूक 25,926 कोटी रुपयांची होती. मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये कायम वाहतूक कोंडी होत असते. सुटीचे दिवस, सणांच्या काळात वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच बिकट होतो. सातत्यानं निर्माण होणाऱ्या या वाहतूक कोंडीमुळे माणगावकर हैराण झालेले आहेत. विदर्भाच्या काही भागात तापमानाचा पारा पुन्हा 40°C वर गेलाय. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसानं हजेरी लावलेली आहे. येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. उन्हामुळे फुलांवर परिणाम होत असल्यानं बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील फुलबाजारामध्ये फुलांची आवक कमी प्रमाणात होतीये. मागणी कमी असल्यानं सुट्या फुलांचे भाव टिकून आहेत, तर लग्नसराईमुळे कटफ्लॉवर शोभिवंत फुलांना मागणी जास्त आहे, दर चांगले आहेत. हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. शेवटच्या टप्प्यातील आंब्याची आवक वाढली आहे. आंब्याचे भाव आवाक्यात आल्यानं मागणीही वाढली आहे. लोणचं बनवण्याकरता लागणाऱ्या कैऱ्या बाजारात दाखल झाल्यात. लोणच्याकरता लागणाऱ्या कैऱ्यांची मागणी वाढल्यामुळे दरही वाढलेत. सध्या बाजारात कैरी 10 ते 30 रुपये प्रति किलो दरानं मिळतीये, तर फोडण्यासाठी मात्र किलोला 15 ते 20 रुपये मोजावे लागतात. जांभळाचा हंगाम बहरलाय. चांगल्या प्रतीची जांभळं बाजारात दाखल होत आहेत. ग्राहक जांभूळ खरेदीला प्राधान्य देतोय. सध्या जांभळाला घाऊक बाजारात प्रतवारीनुसार किलोला 80 ते 300 रुपये भाव मिळतोय. राज्यात अवकाळी पावसामुळे मच्छीमारांचं मोठं नुकसान झालेलं आहे. या नुकसानीचा पंचनामा करून मच्छीमारांना आर्थिक दिलासा देण्याची मागणी मच्छीमार कृती समितीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे. धाराशिवच्या श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी कर्नाटकातील भाविकांकडून 5 तोळे सोनं श्रद्धेनं अर्पण केलंय. यामध्ये 1 सोन्याची साखळी आणि 2 लहान सोन्याचे डोळे समाविष्ट आहेत. देवीच्या दर्शनानंतर त्यांना आत्मिक समाधान मिळतं अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. मंदिर संस्थांकडून त्यांचा सन्मानही करण्यात आला. राज्यातील अभयारण्यामध्ये आज होणाऱ्या वन्य प्राण्यांची गणना बघायला मिळेल. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला वनविभागातर्फे वन्यप्राणी गणना केली जाते. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये वन्य प्राण्यांची गणना करण्याकरता 76 मचाण तयार करण्यात आलेले आहेत. पुण्यामध्ये किवळे ग्रामदैवत बापदेव महाराजांच्या उत्सवानिमित्त झालेल्या बैलगाडा स्पर्धेत 201 बैलगाड्यांनी सहभाग घेतला. बैलगाडा छकडी स्पर्धेला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. घाटाचा राजा किताब बगीरा महिब्या या बैल जोडीला मिळाला आहे.